आज जे काल परवा दिवशी दंगल घडली होती परभणीत, त्या दंगलीमध्ये एका युवकाला, आमच्या आंबेडकरी युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याचा 2 दिवस PCR झाला आणि काल संध्याकाळी 5 वाजता PCR झाला. पण आज सकाळी 5 वाजता त्याचं निधन झालेलं आहे. त्याला सकाळी छाती दुखत असताना त्यांनी जेव्हा पोलिसाला सांगितलं, त्याला तिथे कोणतीतरी गोळी देण्यात आली आणि इकडं आल्यानंतर त्याची जागेवरच तो मृत्यू पावलेला आहे. किती वगैरे पहिल्या गोष्टीत आंबेडकर समुदायामध्ये बघा, या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आंबेडकर समाजासोबत अत्यंत खालच्या पातळीवर वागणूक केलेली आहे. अत्यंत खाली माणुसकीला काळीमा फासून स्त्रियाला मारण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. लहान लहान लेकराला उचलून मारण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. बॉम्बिंग ऑपरेशन करून घरातून लहान लहान मुलींना घेऊन जाण्याचं काम सुद्धा पोलीस प्रशासनाने केलं आहे. यामुळं या युवकांमध्ये दसकी बसली होती की बाबा आमचं काय होईल. मला वाटतं ह्याच गोष्टीमुळे आज या युवकाचा मृत्यू झालेला आहे. वयाच्या 33व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन तो कसं काय मरतो हे आम्हाला प्रशासनाला इथे विचारायचं आहे. काय डिमांड करता तुम्ही कसे पोस्टमॉर्टम हो काय? हे जे पोस्टमॉर्टम होणार आहे हे पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीमध्ये झालं पाहिजे. सगळ्या त्याच्या बॉडीच्या सर्व टेस्ट झाल्या पाहिजे. त्याला पॉयझन दिले का त्याचे चेक केलं पाहिजे आणि ऑन कॅमेरा मॅजिस्ट्रेटच्या समोर हे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. याच्यात कुठलाही दुर्व्यवहार याच्यासोबत होऊ नये. आमच्या समाजाला न्याय भेटला पाहिजे. सूर्यवंशीला न्याय भेटला पाहिजे. तो एक भीमसैनिक होता आणि बाबासाहेबांचं काहीतरी देणं आहे म्हणून संविधानावर हल्ला झाल्यानंतर तो या रॅलीमध्ये आला. त्यांनी काय केलं का नाही याचा कुठं पुरावा सुद्धा नाही. पण या पोलीस प्रशासनानं जी दिसली त्याला उचललेलं आहे आणि अतिशय बेदम मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि त्याची खूप मोठी भीती या युवकांमध्ये आहे. या घटनेची प्राथमिक माहिती अशी आहे की जो युवक आज मरण पावलेला आहे, शहीद झालेला आहे, या युवकाचा आंदोलनाशी संबंध होता तो फक्त बाबासाहेबांचा जयघोष देण्यासाठी आणि संविधानावर जो प्रकार घडला होता संविधानाचा, त्या आरोपीला फाशीची शिक्षा आणि देशद्रोहाचा गुन्हा लावण्यासाठी मागणीसाठी जनसमुदायामध्ये सामील झालेला युवक होता. या युवकाने कुठल्याही प्रकारे कुठे लाठीकाठी हातात न घेता तो शांत संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून घरी वापस जाताना महानगरपालिकेच्या समोरून त्याला विनाकारण आरोपी म्हणून घोषित करून सोबत घेऊन गेले आणि PCR झाला. त्यानंतर काल MCR झाला आणि MCR मध्ये मरतो कसा माणूस, MCR मध्ये मरतो कसा. आम्हाला प्रथमतः प्रशासनाला एवढी मागणी आहे आमची की जे काही पोलीस स्टेशनचे CCTV कॅमेरे आहेत, ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो होता त्या पोलीस स्टेशनमध्ये हे आम्हाला म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारची कस्टडी घेतली नाही, मारलं नाही, मारहाण केली नाही. तर आम्हाला प्रथमतः या गोष्टीची माहिती पाहिजे. CCTVच्या आधारे एकही मिनिटाचा कुठलाही व्हिडिओ त्यांनी पॉज न करता आम्हाला त्याची मूळ माहिती भेटली पाहिजे की मारहाण झाली का नाही आणि तेव्हाच आम्ही त्यांचं काय खरं आणि काय बरं. आणि आम्ही संविधानप्रेमी लोक आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या तत्वाने वागणारे लोक आहोत. आम्ही विनाकारण कोणालाही त्रास होईल असं वागणार नाहीत आणि आमचे कुठलेही युवक विनाकारण असं केलेलं नाही. काही खाजगी दुश्मन्या काढण्याचे प्रयत्न यांनी केलेले आहेत. ते वरून दगड मारले त्याची बी माहिती घ्या म्हणा पोलीसवाल्याला. जे आपला समाज फोड लागला पोलीस प्रशासनाने काट्या स्वतः गल्ल्यात घुसून आमच्या गाड्या फोडलेल्या आहेत, आमचे ऑटो फोडलेले आहेत. यांना कोणी हे ना, आम्ही रस्त्यानं आमच्या तरुणांना फोडले, यांना आमच्या तरुणांना उचललं, मारहाण केली. यांना कोण उचलणार पोलीसवाल्यांना? गल्लीत घुसतात, दहशत करतात, ऑटो फोडतात, आमच्या बायाला शिवाय देतात, खालच्या पातळीवर शिवाय देतात, बुट्ट घालून पोटावर नसतात हे पोलीसवाले. यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. ह्या पोलीस प्रशासनात जे सगळे पोलीसवाले आहेत, हे PSI PI हे सगळे निलंबित नाही तर बडतर्फ झाले पाहिजे अशी आमची सरकारला मागणी. मध्ये सुद्धा भीमा कोरेगाव झालेला आहे. इथं पहिले नांदेडला अक्षय भालेरावची जेव्हा हत्या झाली तेव्हा ते ग्रामीणचे PI घोरबाण साहेबच होते आणि इथं सुद्धा त्यांच्याच टीमनं, त्यांची जे घोरबाण साहेबाची टीम होती या परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये, त्यांच्याच टीमनं हे मारहाणीचं प्रकरण केलेलं आहे. कॉम्बिंग ऑपरेशन त्यांनीच घडून आणलेलं आहे. लोकांना बायांना उचलण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. थँक्यू.